नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. बरेच आता सध्याचे जे युट्यूबर्स आहेत ते युट्यूबर सांगतात की निश्चित खूप मोठ्या शाळेला जागा रिक्त आहेत किंवा काही युट्यूबर सांगतात की जागा खूप कमी जागा रिक्त आहेत. सध्या काय परिस्थिती आहे, पोर्टलच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, जागा किती रिक्त आहेत आणि पोर्टलला एकदम जागा कशा येतात आणि कुठल्या बिंदूला कुठली जागा आहे, कुठल्या कास्टला कुठली जागा येते, या सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मी. छोटेखानी व्हिडिओ आहे, काही गोष्टीमध्ये तुम्हाला प्रक्रिया थोडीशी किचकट वाटेल, तर ते तुम्हाला मी माझ्या पद्धतीनं जेवढं तुम्हाला समजून सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मागे शासनानं मार्च 2024ला जो संच मान्यताचा निर्णय घेतला, त्या निर्णयामध्ये तो विवादात्मक ठरला आणि ते प्रकरण बऱ्याचपैकी कोर्टाकडे गेलं आणि कोर्टाकडे गेल्याच्या नंतर सुद्धा तो संच मान्यता जी आर अबाधित कोर्टाने ठेवला. त्या संच मान्यता जी आर मध्ये विद्यार्थी संख्या अगोदरच्या पेक्षा तुलनेत वाढवली. अगोदर 30 विद्यार्थी संख्येमागे एक शिक्षक मिळायचा, आता तसं राहिलं नाहीये. तो संच मान्यता जी आर तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर पाहू शकता. काय होतं की प्रत्येक शाळेला शासनाने एक लॉग इन दिलंय सरळ पोर्टलवरती आणि युडायस पोर्टलवरती. सरळ पोर्टलवर एकूण किती विद्यार्थी संख्या त्या तारखेला रजिस्टर्ड आहेत, म्हणजे कुठली तारीख रजिस्टर धरली जाते तर 30 सप्टेंबरची. 30 सप्टेंबरला एखाद्या शाळेमध्ये किती विद्यार्थी संख्या आहे त्या विद्यार्थी संख्येवर देय शिक्षक संख्या ठरते. समजा एखाद्या शाळेमध्ये 100 विद्यार्थी आहेत तर त्याला त्या संच मान्यतेच्या जी आर नुसार ठराविक संख्या शिक्षकांची देय ठरते. मग हा जो डेटा आहे 30 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शाळेमध्ये व्हेरीफाय केला जातो. संपूर्ण शिक्षक हा डेटा रोजच्या रोज अपडेट करून 30 तारखेपर्यंत तो फायनलाइज करतात आणि फायनलाइज केल्यानंतर तो डेटा फॉरवर्ड केला जातो इओ लॉगिनला. आता हा डेटा जो इओ लॉगिनला गेल्याच्या नंतर त्या इओ लॉगिन त्याला व्हेरीफाय करतं आणि व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यातून 4-5 गोष्टी मिळतात. पहिली गोष्ट की त्या शाळेमध्ये 30 तारखेचा जी पटसंख्या आहे, विद्यार्थी संख्या किती होती, त्या पटसंख्येनुसार तिथं देय शिक्षकाची संख्या किती असणार आहे, किंवा जर पटसंख्या वाढली तर शिक्षकाचं पद नवीन रिक्त होणार आहे, नवीन पद क्रिएट होणार आहे. जर विद्यार्थ्यांची संख्या जर घटली तर तिथं अतिरिक्त शिक्षक होणार आहे. म्हणजे त्या जो एक रिपोर्ट आहे संच मान्यतेचा जो रिपोर्ट, त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी समजतात. एक पहिली गोष्ट की विद्यार्थी संख्या सध्या कार्यरत किती आहे, सध्या विद्यार्थी संख्या किती आहे, त्यानुसार कार्यरत शिक्षक संख्या किती आहे, कार्यरत शिक्षक संख्या जर विद्यार्थी संख्या वाढली असेल तर व्हॅकंट पोस्ट किती आहेत, आणि जर विद्यार्थी संख्या कमी झाली असेल तर एक्सेस पोस्ट किती आहेत. या सगळ्या गोष्टीचा लेखामेखा तुम्हाला त्या एक पत्रामध्ये मिळतो. त्या पत्राला म्हणतो आपण संच मान्यता. आता ही संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर समजा एखाद्या शाळेमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या ठरली आहे, विद्यार्थी संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झाल्यामुळं एखादं पद अतिरिक्त ठरलं तर त्या पदाचं सुरुवातीला समायोजन केलं जातं. समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट केली जाते. कसं ऍडजस्टमेंट केली जाते तर सुरुवातीच्या काळामध्ये संस्थेचं जिल्हा परिषदला पण व्हायचं आणि जिल्हा परिषदलाच व्हायचं, कारण जिल्हा परिषद लोक संस्थेला येत नाहीत. पण आता तो जी आर बदललाय, आता संस्थेला जावं लागेल आणि जिल्हा परिषद फक्त जिल्हा परिषदला जावं लागेल, असं सध्या धोरण आहे. जिल्हा परिषदचं ऍडजस्टमेंट जिल्हा परिषद करायला तेवढीशी काही अडचण येत नाही, पण संस्थेमध्ये ऍडजस्टमेंट करायला खूप साऱ्या अडचणी येतात. विशेष कॅम्प पण चालू होतात. आता सध्या बीडचं कॅम्प चालू आहे, आजच्या तारखेला बीडचं कॅम्प चालू आहे. तर काय होतं की समजा एखाद्या ए संस्थेमध्ये पद अतिरिक्त झालं तर ते पद बी संस्थेमध्ये ऍडजस्ट करायचंय, पण जो पद अतिरिक्त झालाय तर तोच त्याच पदाचा, त्याच विषयाचा, त्याच कॅटेगरीचा वॅकंट पोस्ट ही बी संस्थेमध्ये असायला पाहिजे, तरच ते पद ऍडजस्ट होतं. उदाहरण समजा VJA ची इंग्लिश विषयाची पोस्ट आहे, तर VJA ची इंग्लिश विषयाचीच पोस्ट 6 ते 8 ची असेल तर 6 ते 8 चीच पोस्ट तिथे ऍडजस्ट करावी लागते. मग काय होतं की संस्था सहजासहजी त्या गोष्टी ऍडजस्ट करायला तयार होत नाही, कारण संस्थेला बाकीच्या गोष्टी पण असतात. संस्थेला त्याच्यातून काही जसा पाहिजे तसा त्याचा बेनिफिट होत नाही. त्याचबरोबर संस्थेकडे येणारा जो शिक्षक वर्ग आहे तो खूप वयस्कर असतो, त्यामुळे संस्था त्याला शक्यतो घ्यायला नाकारते. मग ही प्रक्रिया अजून ते किचकट व्हायला लागते आणि ह्यातून थोडंसं अजून त्याला विलंब लागतो. सध्या आपली पोर्टल जी संस्थेची काम आहेत सध्या या स्टेजवर सध्या चालू आहेत. संस्थेचं सगळं संच मान्यतेची प्रोसेस झालेली आहे आणि आता संस्थेच्या बाबतीत समायोजन चालू आहे आणि जिल्हा परिषद बाबतीत काही जिल्ह्यामध्ये समायोजन पूर्ण झालेलं आहे आणि काही जिल्ह्यामध्ये पुढे आता होईल. त्यानंतर प्रक्रियेमध्ये पुढचा टप्पा येतो तो बदलीचा.
जर आंतरजिल्हा बदली झाल्याशिवाय तुमच्याकडे नेट जागा किती आहेत ते कळत नाही. संच मान्यतेत तुम्हाला एक ग्रॉस आकडा तर येतो तुमच्याकडे की किती जागा वॅकंट आहेत, पण तुमच्याकडे नेट जागा होत नाही. नेट जागा केव्हा होतात की ती बदली झाल्याच्या नंतर, आंतरजिल्हा बदली नंतर एखाद्या जिल्ह्याचा जो शिक्षक आहे तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऍडजस्ट होतो आणि दुसऱ्या जिल्ह्याचा शिक्षक एखाद्या कुठल्या तरी तिसऱ्या जिल्ह्यात ऍडजस्ट. यामुळे संख्यामध्ये रिक्त पदामध्ये कमी जास्तपणा होत नाही, कारण फक्त शिक्षक ट्रान्सफर होतात, फक्त त्या जिल्ह्याची संख्या कमी जास्त होते. पण ही बदली प्रक्रिया खूप लेंदी आहे, खूप विशेष संवर्ग आहे, विशेष खूप टप्प्यामध्ये होते, त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे भरती प्रक्रिया उशीर होऊ शकते. सध्या 2027 पर्यंत बदल्या करू नका असे शासनाचे निर्देश आहेत. एक पत्र बी व्हायरल झाले, पण आता शासन 2027 पर्यंत थांबेल मला असं वाटत नाही. त्या अगोदरच तुमची भरती प्रक्रिया निश्चितपणे पूर्ण होईल असं वाटतं. आता त्यावर शिक्षक संघटना काय विचार करतात आणि आयुक्त कार्यालयावरती किंवा मंत्रालयावरती काय डिसिजन होतो, हा एक महत्वाचा विषय आहे. आता हे सगळं संच मान्यता झाल्याच्या नंतर तुमच्याकडे संच मान्यता आणि समायोजन झाल्याच्या नंतर तुमच्याकडे एक वॅकंट पोस्टचं क्लिअर मॅपिंग तुमच्याकडे येतं. मग आयुक्त कार्यालयावरून सांगितलं जातं की आपल्याला नवीन पदांची भरती करायची आहे, तुम्ही रोस्टर चेक करून घ्या. आता रोस्टर चेक करून घ्यायचं म्हणजे काय करायचंय की त्या संस्थेमध्ये असणारे एकूण, संस्थेमध्ये किंवा त्या आस्थापनेमध्ये असणारे एकूण कार्यरत जे लोक आहेत त्या कुठल्या पॉईंटवर, म्हणजे कुठल्या कास्टचे आहेत. म्हणजे एखादी ए नावाची संस्था आहे, त्याच्यात 40 लोक सध्या कार्यरत, तर 40 लोकांचीही कास्ट व्हेरीफाय अगोदरच केले असतं, व्हॅलिडिटी केली असते. आता जो नवीन 4 पदं किंवा 10 पदं निर्माण, जी काही पदं निर्माण झाले त्या पदांसाठी कुठल्या कास्टला ती पदं द्यायची आहेत, यासाठी शासनाने एक प्रोसेस करून दिलेली आहे. ती प्रोसेस असे की त्याला म्हणतात बिंदू नावाली, म्हणजे क्रमांक 1 ते 100 असे बिंदू दिलेले आहेत. त्या 100 बिंदूमध्ये समजा जर एखादा बिंदू 1, 2, 3, 4, म्हणजे 1 नंबरला एससीचा बिंदू आहे, 2 नंबरला एसटीचा आहे, 3 नंबरला विजेचा, 4 नंबरला एसबीचा, असा एक क्रम दिलाय. त्या क्रमानुसारच ते बिंदू भरावं लागतात. समजा जर एखाद्या वेळेस 10 नंबर पर्यंत बिंदू भरलेले तर 11 नंबर, जेव्हा नवीन पोस्ट क्रिएट होईल 11ला होईल. दुसरी पुन्हा एक नवीन जर 2 पोस्ट झाले तर 12चा होईल, 4 पोस्ट झाले की 11, 12, 13, 14 असं होईल. पण एखाद्या वेळेस जर मागचाच बिंदू एखादा पद रिक्त राहिलं तर अगोदर तो भरावा लागतो आणि त्याच्यानंतरची खालची पदं यायला लागतात. अशा एक बिंदू नावालीचा एक निर्णय शासनानं तो प्रदर्शित केलाय. मग हे रोस्टर जो आहे, रोस्टरसाठी अगोदर सगळे डॉक्युमेंट्स घेऊन एक फाईल केली जाते संस्था स्तरावरती किंवा जिल्हा परिषद स्तरावरती. ती फाईल तुमच्या ईओच्या ऑफिसला सबमिट केली जाते. ईओ याच्यावर प्राथमिक बाबी चेक करतात आणि प्राथमिक जागा चेक करून हे फायनल अप्रूव्हला मावाकडे, मागासवर्गीय कक्ष आयोगाकडे पाठवलं जातं. मग मागासवर्गीय कक्ष आयोग यामध्ये काय करतं, असलेले संपूर्ण जे कार्य शिक्षक आहेत त्यांचा संपूर्ण जो डेटा आहे, कास्ट वाईज डेटा, तो सगळं चेक केला जातो. सध्या किती बिंदूपर्यंत जागा भरलेल्या आहेत ते चेक केलं जातं. एखादा मागचा बिंदू राहिला का तो चेक केलं जातं. मग हे सगळं पाहण्यासाठी ज्या वेळेसपासून संस्था स्थापन झाली आहे तिथून तर आतापर्यंत सगळा डेटा चेक करावा लागतो. म्हणजे त्याच्यासाठी विविध तुम्हाला संच मान्यता बघावं लागतील, मागच्या शिक्षकांचे कुठल्या कास्टमध्ये रिकमेंड केले ते बघावं लागेल, त्याच्यात काही घोळ आहे का ते बघावं लागेल. असा सगळा डेटा तुमचा व्हेरीफाय करतात. मग व्हेरीफाय केल्यानंतर खूप जास्त याला वेळ लागतो आणि बऱ्याच अंशी आता रोस्टर चेकिंगचं काम जिल्हा परिषद सध्या तरी चालू आहे. मावककडं बऱ्याच ठिकाणच्या फाईल झाल्या, भंडारा जिल्ह्यापर्यंत रोस्टर बऱ्यापैकी चेकिंग झालेलं आहे. आता हे रोस्टर चेक झाल्याच्या नंतर ते फाईल परत ईओच्या ऑफिसला येते आणि ईओच्या ऑफिसला आल्याच्या नंतर जर त्या त्रुटी नसेल तर ईओच्या ऑफिस करून पुन्हा संस्थेकडे येते आणि संस्था त्याला आस्थापना जी काही असेल ती त्याला व्हेरीफाय करते आणि ही प्रक्रिया ही प्रशासकीय भाग बऱ्यापैकी याच्यातून पूर्ण होते. त्याच्यानंतर पुन्हा आयुक्त कार्यालय आदेश देतं संबंधित संस्थाला किंवा संबंधित आस्थापनेला, जिल्हा परिषदला. तर काय सांगतं की तुम्ही काय करा आता की तुम्ही जाहिरात द्या. मग जाहिरात देण्यासाठी जसं संपूर्ण विद्यार्थ्यांना एक लॉग इन दिलंय, कुठलं लॉग इन दिलंय, एक युजर नेम आणि पासवर्ड दिले पवित्र पोर्टलला, तसंच संस्थेला पण युजर नेम आणि पासवर्ड दिलाय. पासवर्ड ओपन केल्यानंतर जसे तुमचे प्रेफरन्स जनरेट होतात त्याच प्रकारे एक ऍड फ्लो कसा करायचा, जनरेट करायचा, त्याचा एक चार्ट आपल्या लॉग इनला पण दिलाय संस्था गाईडलाईन्समध्ये. त्या प्रकाराप्रमाणे ते काय करायचंय, संपूर्ण संस्था जाहिरात तयार करते आणि असलेली जाहिरात ही पुन्हा फॉरवर्ड केली जाते ईओ लॉग इनला. ईओ त्याला त्या जाहिरातीला व्हेरीफाय करतात आणि व्हेरीफाय केल्याच्या नंतर ती जाहिरात फायनलाइज झालं असं कळतं. आता हे सगळ्या जाहिरात, हे सगळं काम खूप गुंतागुंतीचं आहे. सुरुवातीला संच मान्यता होणं, त्यानंतर समायोजन होणं, त्याच्यानंतर बदली होणं, बदलीच्या नंतर रोस्टर चेकिंग होणं, रोस्टर चेकिंगच्या नंतर पुन्हा ते रोस्टर संस्थेला येणं, संस्थेच्या आल्याच्या नंतर परत ते ईओ लॉग इन होऊन व्हेरीफाय केल्याच्या नंतर संस्थेला येणं आणि संस्थेला आल्यानंतर जाहिरात क्रिएशन होणं, जाहिरात क्रिएशन नंतर हे सगळं जर महाराष्ट्राचं एकत्र काम झालं तर
एक दिवस शासन जाहिरातीचा जो टॅब आहे जनरेशनचा तो बंद करतं आणि त्या दिवशीची डेडलाईन ठरते. त्या दिवशी सगळ्या जाहिराती एकत्र क्लब केले जातात आणि नंतर त्या जाहिराती डिस्प्ले होतात. आता बरेच युट्यूबर सांगतात तुम्हाला की एवढ्या मोठ्या जागा येणार, तेवढ्या मोठ्या जागा येणार. कुठलीही जागासाठी एवढी किचकट प्रोसेस असल्यामुळे कोणी सध्या या स्टेजला किती जागा येणार हे सांगू शकत नाही. पण निश्चितपणानं जागा खूप जास्त प्रमाणात रिक्त आहेत. त्यामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या भागात तर खूप जास्त रिक्त आहेत आणि कोकणच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये जागा खूप कमी रिक्त आहेत. आणि एकूण जर जागेचा अंदाज केला तर 10 ते 12 हजारच्या आसपास ही जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येतील असा प्राथमिक अंदाज आहे. त्याचबरोबर जे नवीन शासनानं 2026ला 2 जानेवारी 2026ला जो निर्णय घेतलाय क्रीडा शिक्षक आणि दिव्यांग शिक्षक, तर त्याच्या एक 7-8 हजार जागा येतील जर शासनाने त्याला अप्रूव्हल दिलं तर. तसं तर GR काढलाय, अप्रूव्हल दिलेलंच आहे, पण आता ते फायनलाइज होतं की नाही किंवा त्याच्यावर काय गाईडलाईन्स येतात, परत पर्टिक्युलर गाईडलाईन्स काय येतात अजून ते येणं बाकी आहे. संस्थेकडे खूप जागा रिक्त आहेत सध्या तरी. एवढं असलं तरी सध्याच्या वेळेला कोणीही सांगू शकत नाही की जागा किती रिक्त आहेत. त्यामुळे कुठल्याही व्हिडिओवर, कुठल्याही युट्यूबवर विश्वास ठेवू नका. जागा किती येणार ही अजूनही कोणाला माहिती नाही. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नवीनच एक व्हिडिओ आपण घेऊन येतोय, तो तुम्हाला TAT मध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही विषय एकत्र घेता येतील का, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. तुर्तास धन्यवाद.